सो हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर माझ्या चॅनलमध्ये आता मी निघाली आहे मम्मीकडे जाण्यासाठी। व्ह्यूवरनं कळालंच असेल तुम्हाला। तर स्टेशनला आधी खूप सारी गर्दी होती, ट्रेन लेट होती। त्याच्यानंतर माझी फायनली ट्रेन आली। संध्याकाळी निघाली होती मी, त्याच्यानंतर ट्रेन भेटली मला। त्याच्यानंतर मी काहीच वेळानंतर आपलं स्टेशन आलं, मम्मीकडे पोहोचली। मम्मीकडे पोहोचल्यानंतर भावाचं मुलाचं रिॲक्शन बघायचं होतं। तर चला वाजूया कडी। तर त्याचप्रमाणे मी कडी वाजवली। त्याच्यानंतर त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्याचं काहीच रिॲक्शन होणं होतं, कारण तो त्याच्या कार्टूनमध्ये एवढा बिझी होता की बघायला नको। इथे बघू शकता त्याचं रिॲक्शन। मग त्याच्यानंतर वेलकम टू द नेक्स्ट डे व्लॉग असं, कारण लेट झाला होता ना, त्यानंतर मी म्हणजे काही शूट माझं राहून गेलं होतं। नंतर नेक्स्ट डे व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे। वेलकम टू द नेक्स्ट डे। आणि ते मस्तपैकी मम्मीने चहा दिला होता। बऱ्याच दिवसांनी आयता चहा भेटतो, माहेरी आल्यानंतर काही लाडच तर होतातच आपले। आणि ते बघू शकता मस्तपैकी चहा दिला होता मम्मीने। मम्मीला विचारलं आज ब्रेकफास्टला काय बनवायचं, तर मम्मी बोलली बघ तुला काय जमेल बनवायला। तर त्याचप्रमाणे माझ्या मोठ्या बहिणीने बनवलेला इन्स्टंट ढोकला। तर इन्स्टंट ढोकला तर मी खात नाही, तर म्हणजे मम्मीने तर खाल्लं ते। त्यानंतर मी मम्मीला बोलले मी मस्तपैकी उपमा बनवते। तर चला आता आपण स्टार्ट करूया उपमाची रेसिपी। सिंपलची रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा बनवत असणार मला माहित आहे, पण मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून तुमच्यासोबत आले शेअर करण्यासाठी। तर त्याचप्रमाणे आता आपण रवा घेऊया। रवा सगळ्यात आधी भाजून घ्यायचा आहे आणि आपण बारीक चॉप करून मस्त कांदे 2, टमाटो बारीक आणि 2 मिरच्या, लिंबू, कोथिंबीर, ही रेसिपी एवढे सगळे साहित्य आपल्याला लागणार आहेत। तर चला सुरुवात करूया। आणि आता तुम्हालाच सांगते, माझा सडनली माहेरी येण्याचा प्लॅन असा झाला की विपुल गेला होता मित्रांसोबत गणपतीपुळेला। तर त्याच्यामुळे म्हणजे मी विचार केला मग मी काय करू। त्याचप्रमाणे मला सुद्धा काही काम होतं, तर मी विचार केला माहेरी जाते, कारण आता 12 तारखेला तुम्हाला माहितीच आहे 14 तारखेपासून काही फंक्शन चालू होणार आहे। म्हणजे माझ्या सगळ्या लास्ट बहिणीचं लग्न आहे। तर सगळं म्हणजे तिकडे सगळी तयारी वगैरे, म्हणजे तिथे सुद्धा म्हणजे खूप सारी कामं असणार आहे। आणि त्याचप्रमाणे मी उपमा बनवायचं स्टार्ट केलं। मम्मीला बोलली आज तू आराम कर, मी लंच सुद्धा बनवणार आहे आणि ब्रेकफास्टची तयारी सुद्धा सुरू केली होती मी। तर सगळ्यात आधी मी रवा घेतला, मस्तपैकी रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित। रवा भाजून झाल्यानंतर एकीकडे मी म्हणजे मम्मीशी गप्पा मारत मी तिथे कांदा, टमाटो, मिरची आणि हे सगळं व्यवस्थित कापून घेतलं आणि मग त्याच्यानंतर फोडणीची तयारी केली। तर गाईज प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट स्टे ट्यून।
तर तुम्ही इथे बघू शकता की आपण उपमा बनवला आहे, त्याच्यानंतर इथे चहा, इथे दूध. सो आता करून घेऊया ब्रेकफास्ट आणि भेटूया काहीच वेळामध्ये. सो तुम्ही बघू शकता की बऱ्याच दिवसानंतर आफ्टर अ लॉंग टाइम मी स्वतः ब्रेकफास्ट बनवला आहे मम्मीकडे. तर इकडे मी उपमा बनवला आहे आणि इथे चहा. सो मस्त करते नाश्ता आणि भेटते तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून आणि पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. नंतर नाश्ता तर झाला होता, त्याच्यानंतर सुरू झाले दुपारी सुरू केलं मी चिकन बनवण्यासाठी. मम्मीकडे मी फर्स्ट टाइम चिकन बनवणार आहे. तर सगळ्यात आधी घेतला कुकर आणि त्याच्यामध्ये बारीक चॉप करून कांदे टाकले. कांदा टाकल्यानंतर आपली मम्मीने घरगुती आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली ती थोडीशी ऍड करायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तर आलं लसूणची पेस्ट ऍड झाल्यानंतर आपण जे कोथिंबीर आणि टमॅटोचं वाटण बनवलं होतं ते सुद्धा टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला आलं लसूणची पेस्ट सगळ्यात आधी आपल्याला कांदा, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे थोडी आणि त्याच्यामध्ये नंतर आपले जे घरगुती मसाले आहेत, समजा लाल तिखट, हिंग, लाल तिखट, हळद, चिकन मसाला, मिक्स मसाला, काळी मिरी पावडर, हे सगळं आपल्याला टाकून व्यवस्थित ते आपलं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघालच आणि रेसिपी आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब कराशिवाय जाऊ नका. आणि त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून हळद ऍड केली मी त्याच्यामध्ये. तर एक बघायला गेलं तर बहिणीला केवळांना माझ्याकडेच बोलवायचं होतं, पण कसं माझं घर लांब आहे त्याच्यामुळे तिला काही जमलं नाही यायला. सो विचार केला आज एखादी मस्त डिश बनवून तिच्यासाठी आपण करूया. तर मी बनवलं चिकन. तर चिकन तिला आवडलं आणि अत्यंत मला सुद्धा बरं वाटलं की ती बोलली ना टेस्टी बनवलं. फर्स्ट ती मला विचारत होती की बनवल्यानंतर अरे काही त्रास तर नाही होणार ना. मी बोलली अगं मला येतं बनवता. मग त्याचप्रमाणे तिला आवडलं चिकन, म्हणजे मी जे बनवलं ते तिला आवडलं. तर मला ते ऐकून खूप बरं वाटलं. आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मग मी बाकीचे मसाले वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्याच्यानंतर माझा मामा सुद्धा आला होता. मग संध्याकाळी म्हणजे डिनरला तर मी ब्रेड आणि बहुतेक अंडच खाणार आहे. तर त्याचप्रमाणे इथे चिकनची तयारी सुद्धा सुरू केली होती आणि चिकन शिजलं सुद्धा होतं. फायनली लंचची तयारी सुरुवात होणार होती, म्हणजे लंच होणारच होतं बनून. एकीकडे मम्मीने भात सुद्धा ठेवला होता आणि बघू. आणि ह्याच्यामध्ये मी टाकलं काळी मिरीची पूड आणि विपुलची प्रचंड आठवण येत होती, कारण चिकन त्याला खूप आवडतं आणि त्याच्याच म्हणजे त्याला जसं आवडतं तसंच मी बनवत होते. असं एकही क्षण नसतो की मी त्याला मिस करत नाही. तर त्याला खूप जास्तच मिस करत होती, पण काय करणार, त्याला सुद्धा कधीतरी त्याची स्पेस दिली पाहिजे. तर मी बनवलं चिकन आणि मी मोस्ट ऑफ म्हणजे हेच केलं, म्हणजे जास्त त्याला कॉल्स किंवा काही केले नाही, कारण त्याला सुद्धा त्याच्या मित्रांसोबत टाइम स्पेंड करू द्यायचा होता मला. असं नको वाटायला की कायम बायकोसोबतच, त्याला त्याची स्पेस सुद्धा दिली पाहिजे नवऱ्यांना. तर त्याचप्रमाणे तो गेला होता आणि देवदर्शनाला गेला होता, काही चांगलंच करण्यासाठी गेला होता. आणि बहुतेक तो मला वाटतं संडेला लगेच निघणार आहे मॉर्निंगला दर्शन घेऊन. त्याच्यानंतर मंडेला तो मला पिकअप करायला येईल किंवा मी स्वतःच जाईन. आणि मग मी चिकनची तयारी इथे बघू शकता की लेग पीस हे वेगळं आणलं होतं. मग आता वाटण आपलं टाकून झालेलं आहे. तर आता हळू आपण ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे गरम असतं ना, त्यामुळे हळू आपले चिकनचे पीस त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. चिकनचे पीस सोडल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 4 विसल घ्यायचे आहेत आणि आपलं चिकन रेडी टू ईट असणार आहे.
आहे. सो आता मस्तपैकी जिचं मी तुम्हाला बोलली होती आता लग्न आहे, तिने पहिल्यांदा असा चहा बनवलेला आहे. हे बघा, तर आज तिच्या हातचा चहा पिऊया आपण. म्हणजे लग्न झाल्यानंतर ती प्रॅक्टिस व्हावी म्हणून चहा बनवलेला. तर चला आता बघू, मम्मी माझी भेळ मागवणार आहे. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा.